नमस्कार, मी पूजा कारेकर विविधामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज महिला दिन. महिला दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिला मला हवी होती आणि ती माझी मैत्रीणच आहे, संगीता साळुंखे. संगीता, तुझं विविधामध्ये खूप खूप स्वागत आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू पूजा, तुलाही खूप साऱ्या आणि समस्त महिला वर्गाला खूप साऱ्या शुभेच्छा. तिची मी आता तुम्हाला ओळख करून देते. त्यांनी माई चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलेला आहे. त्यांना सगळेजण माई या नावाने ओळखतात, पण माझी मैत्रीण आहे त्यामुळे संगीता, मी तुला संगीताच बोलणार आहे. संगीताला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, पण त्याच्यातले मोजके मी तुम्हाला सांगते. संस्कार प्रतिष्ठानचा समाजरत्न पुरस्कार, माऊली प्रतिष्ठानचा स्त्रीरत्न पुरस्कार, हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांचा आदर्श महिला गौरव पुरस्कार, दीपशिखा पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मानभूषण पुरस्कार, तसंच त्यांना कोविड योद्धा पुरस्कार सुद्धा महाराष्ट्र शासनाचा मिळालेला आहे. तर संगीता, तुझं खरंच खूप कौतुक. म्हणजे तिच्याबद्दल सांगायचं झालं ना तर मोठे 2 फुलस्केप माहिती होईल, इतकी तिची ओळख आहे. तर तिचा जो समाजकारण ते राजकारण असा जो काय प्रवास आहे तो आपण गप्पांच्या ओघात उलगडूयाच. तर त्याआधी मी संगीता तुला असं विचारेन, ती समाजकारण ते राजकारण हा जो प्रवास आहे तुझा, त्याची पाळंमुळं कुठेतरी बालपणात असणार. तर तुझं बालपण कुठे गेलं आणि कसं होतं? पूजा, पहिल्यांदा तर मी तुला मनापासून धन्यवाद देते की तुझ्यासारखी गोड माझी मैत्रीण माझा इंटरव्ह्यू घेते. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी निश्चितपणे काहीतरी यश कमावलेलं आहे, कारण तो अनेक मोठ्या विविध लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेस आणि त्यामध्ये माझ्यासारख्या छोट्या मैत्रिणीला सुद्धा तू सामील करून घेतलेलं आहेस. छोटं काय, किती कर्तृत्ववान आहेस तू. मला माहितीये, माझ्या वस्तुस्थिती सांगते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर लहानपण जे माझं आहे ते अतिशय छोट्या ग्रामीण भागात, म्हणजे अगदीच ते त्यावेळेस मला वाटतंय की म्हणजे 56 वर्षापूर्वी साधारण 1,500-2 हजार लोकसंख्येचं गाव, ते जिल्हा परिषदची शाळा. आणि त्याच्यामध्ये लहानपण माझं अतिशय समृद्ध गेलेलं आहे. शेतकरी कुटुंब माझं, पण माझे वडील आणि आई अत्यंत कर्तृत्ववान असल्यामुळं आणि अभ्यासू, म्हणजे त्याही काळात माझे वडील MA त्यांनी इंग्लिशमधून केलेलं. अरे वा. आणि आईचं शिक्षण तुलनेनं खूप कमी होतं, पण वाचन अगाध असल्यामुळं त्या दोघांनीही आम्हाला सतत प्रेरणा दिली. आणि त्याचबरोबर माझे मामा, आमचं मामांचं आणि आमचं घर शेजारी शेजारी, अंगण एकच आमचं, आणि त्यामुळं मला 9 मामा त्यात. आणि त्या सगळ्यांचे संस्कार अधिक माझे आई वडील, आजी आजोबा असतील, आणखीन सगळ्यात महत्वाचं माझी पणजी, यांच्या माध्यमातून खरं म्हणजे बाळकडू मला तिथूनच सुरू झाले. म्हणजे अगदी मला जसं चालायला यायला लागलं तर मी वडिलांची प्रत्येक कृती बघायची, आणि ह्या कृतीमध्ये त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की शेती त्यांची मोठी होती आणि कर्तृत्वान असल्यामुळे उत्पादन खूप चांगलं काढायचे ते. आणि त्यामुळं गावात ते रास घेऊन येताना, म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती की त्या रास, जी आहे धान्याची रास आहे, त्याची पूजा घरच्या मालकिनीनं करायची असते आणि त्याच्यानंतर त्याची विक्री असेल, वाटप असेल, हे करायचं असं, अशी हे आहे प्रथा आहे. पण ती सगळी मोडीत माझ्या वडिलांनी कायमच काढलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की रास घरी घेऊन येतानाच गरजू जे लोक आहेत, गरीब जे लोक आहेत, त्या प्रत्येक घरामध्ये स्वतः जाऊन एक एक पोतं धान्याचं ते सातत्यानं टाकत राहिले. आणि हे आम्ही लहानपणापासून बघत राहिलो, आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे ज्यांचे कष्ट आहेत त्यांना आधी ते त्यांनी द्यायचे धान्य, त्यांच्या घरी पोहोचवायचे. कष्ट करणाऱ्यांना तर वेगळाच मोबदला असायचा, म्हणजे त्यांना तो कष्टाचा मोबदला प्लस अधिकचं धान्य पण द्यायचे, म्हणजे त्यांना मान द्यायचे तो. हो, नक्कीच. आणि जे गरजू गरीब लोक गावातले आहेत त्यांना ते द्यायचे, विशेषतः हरिजन समाजातली लोक आहेत त्यांच्या घरी ते धान्य पोहोचवण्याचं काम माझे वडील करायचे. आणि ते संस्कार आम्ही पाहत गेलो, आणि जसं चालायला यायला लागलं तसं वस्तू माझ्या घरातल्या गायब व्हायला लागल्या. म्हणजे एक एक वस्तू असतील, पैसे सुद्धा मी खिशात घालून न्यायचे आणि बाहेर वाटून टाकायचे. हा छंद लागला मला तो वडिलांचं किंवा आईचं बघत बघत. विशेषतः वडिलांना मी हे दिन क्रेडिट दिन. आणि मग हे करत असताना मला वडील अडवायचे नाही त्याच्यामध्ये, फक्त मला फसू नये, मी फसू नये कुठे याचं ज्ञान ते मला सातत्यानं द्यायचे. पण आई मात्र मला सांगायची की तुला असं तुझ्या वागण्याने तुला लोक
फसवू शकतील, परंतु वडिलांनी मात्र सातत्यानं मला ते फ्रीडम दिलं आणि मोकळा हात ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये त्यांनी दिली. म्हणजे तो बाळकडू तुला बाळकडू ती वडिलांकडूनच हा, मिळालं. हा. संगीता, हल्ली समाजामध्ये आपण जास्त बघतो की स्त्री भ्रूण हत्या वगैरे होत आहेत. तर तुम्ही 4 बहिणी, तर तुम्हाला तुझं त्यावेळेच आणि गावातलं जीवन, तर त्यावेळी तुमच्या आई वडिलांचे त्याच्या पाठीमागे काय कल्पना होती किंवा काय, तर तुझ्या जन्माची काय कहाणी काय आहे का? खूप चांगला प्रश्न आहे पूजा. माझ्या जन्माची खरंच खूप गोड कहाणी आहे. आणि मी जेव्हा माझ्या आईच्या पोटात होते तेव्हा माझ्यापेक्षा 2 मोठ्या बहिणी होत्या आणि अर्थात त्यांच्याहून एक मोठा भाऊ. पण असं असताना आमच्या घरच्यांना सुद्धा त्याच्या पाठीराखा, त्याला सोबत कोणीतरी असावं म्हणून मुलगा हवा होता. आणि मी जेव्हा माझ्या आईच्या पोटात वाढू लागली तेव्हा आईकडे सगळ्यांच्याच नजरा अशा होत्या की आता मुलगाच होणार म्हणून. आणि हे आईचं वाचन प्रचंड होतं आणि अतिशय पुरोगामी विचारांची, म्हणजे माझी पणजी सुद्धा आणि आजी सुद्धा. पण तरी सुद्धा बऱ्याच जणांना, मोठं कुटुंब माझं, बऱ्याच जणांना अपेक्षा होती की मुलगा असायला हवा किंवा हा आता मुलगाच होईल म्हणून. आणि मग माझ्या आईला खूप मोठा प्रश्न पडला की हे माझ्याकडे विचित्र नजरेने बघतायत किंवा काही अपेक्षा करतायत की मुलगाच असेल म्हणून. आणि तिने माझ्या पणजीला, तिला आम्ही किकी आई म्हणायचो, तिचं नाव कृष्णाई, तर तिला किकी म्हणायचो आम्ही सगळे. तर किकीला माझ्या आईनं सांगितलं, म्हणजे तिच्या आजी सासूला, की माझ्याकडून तुम्ही सगळे अशी अपेक्षा करत असाल तर मला हे वाईट वाटतंय, मला चांगलं नाही वाटत आहे. कारण आपल्या कोणालाच माहिती नाही की मुलगा होणार आहे, मुलगी होणार आहे. आणि सुदैवानं पूजा तेव्हा लिंगभेद तपासणी नव्हती. परंतु ती तपासणी जरी होत नसली तरी मुलींना तेव्हाही मारत होते वेगळ्या वेगळ्या प्रकारे. बादलीत दूध घेऊन बादलीत बुडवून वगैरे अनेक प्रकार आहेत ते. तर माझी पणजीने तिला एवढंच सांगितलं की तू काळजी नको करू, तू बिंदास राहा, बिलकुल चिंता करू नकोस, तू तुझं नीट बघ. आणि माझी पणजी तिला खूप चांगलं पद्धतीनं संगोपन तिचं करत होती. तिचा आहार बिहार सगळ्याच बाबतीत खूप काळजी घेत होती. आणि मी एक दिवस टॅहा केला आणि घरीच जन्म झाला. आणि माझी पणजी वेगानं बाहेर गेली. तिकडे वाड्यामध्ये सगळे लोक वाट बघत होते की आता मुलगा झाला म्हणून. आणि माझी पणजी इतक्या आनंदात बाहेर पडली, सगळ्यांना वाटलं नक्की मुलगा आहे हा. आणि माझ्या पणजीनं सांगून टाकलं की माझी आई पुन्हा जन्माला आली आहे, म्हणजे माझ्या पणजीची आई. हा. आणि त्यामुळं असं झालं की सगळ्यांना असं झालं की हिची आई पुन्हा जन्माला आली, आता तोंड वाकडं करण्यात पॉइंट नाही. कारण माझ्या पणजीचा घरामध्ये खूप होल्ड होता, मत होती, म्हणजे असं प्रेमाने तिला सगळे, आदराने सगळे तिच्याशी वागत होते. आणि त्यामुळं माझं जे स्वागत जे झालं ते अतिशय जल्लोषात झालं. आणि पूर्ण वातावरणच बदलून गेलं. पूर्ण वातावरण बदलून गेलं. आणि माझी वाढ ही त्यामुळे तशीच झाली. किंबहुना आमच्या 4 बहिणींची वाढ ही अतिशय उत्कृष्ट झाली. माझ्या पणजीनं सतत आमची वाढ करताना, आई बौद्धिक विकासाचे धडे देत होते, वडील देत होते, पण शारीरिक संगोपन होताना माझी पणजी आणि माझी आजी आमची विशेष काळजी घेत होते. आणि त्याच्यामध्ये आम्हाला पहिलं सकाळी 8 वाजता गोट्यात धारोष्ण दूध आम्हाला कंपल्सरी प्यावं लागत होतं, मोठा ग्लास. आणि त्याच्यानंतर निखाऱ्यावर तापवलेलं दूध 10 वाजता. जेवणाच्या पद्धती अतिशय व्यवस्थित होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या आहारामध्ये चौरस आहार कंपल्सरी. आम्हाला लहानपणापासून ताक प्यायला शिकवलं गेलं, दही खायला शिकवलं गेलं, लोणी खायला शिकवलं गेलं. श्रीकृष्ण काय खातो ते सगळं आम्हाला खायला शिकवलं. क्या बात आहे. म्हणजे पूर्वी हेही होतं ना की पुरुषा मुलांना घरात आहार खूप छान द्यायचा आणि मुलींकडे फार दुर्लक्ष व्हायचं, तर तसं झालं नाही. तसं बिलकुल नाही. म्हणजे घरातली स्त्री किती महत्वाची असते एखादं घर उभं करत असतात. कारण माझ्या पणजीचं सातत्यानं म्हणणं असायचं की ही हिची जी कूस आहे, मुलीची, कुठल्याही मुलीची कूस ही अत्यंत सक्षम झाली पाहिजे, कारण ती निर्माती आहे, ती पुन्हा कोणाला तरी जन्म देणार आहे बाळाला. त्यामुळं कटाक्षाने ते ह्या सगळ्या गोष्टी पाळायची. वा, क्या बात आहे. संगीता, तुझं शालेय जीवन कसं होतं? नंतर कॉलेजमध्ये काय काय तू करायचीस त्याच्याबद्दल थोडक्यात सांग. पूजा, शालेय जीवन माझं जिल्हा परिषद शाळा, आमची गावाकडची शाळा. त्याच्यामध्ये इंग्लिशचा ए सुद्धा आम्हाला शिकवला गेला नाही. आणि त्याच्यामुळे अर्थातच माझं इंग्लिश कच्चं राहिलं, ते आज तागायत राहिलं. मी त्या बाबतीत करायला पाहिजे प्रयत्न भरपूर, पण नाही केला. पण मी स्पोर्ट्समध्ये मात्र कायम अव्वल राहिले. अरे वा. आणि
सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक वर्षी मला अगदी मी जसं रनिंग सुरू केलं, रनिंग असेल, लॉंग जम्प असेल, हाय जम्प असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये आजवर मला जवळपास 29 सर्टिफिकेट पहिल्या नंबराची मिळालेली आहे. वा, क्या बात आहे. आणि मला स्विमिंग करायला खूप आवडतं, बॅडमिंटन आवडतं खेळायला, हॉर्स रायडिंग खूप आवडतं. सगळ्यात महत्वाचे गमतीचे भाग म्हणजे मी शाळेत जे जायचे ते शनिवारी सकाळी शाळा असायची आणि माझ्या गावापासून शाळा थोडी दूर असल्यामुळं शनिवारी लवकर जायला लागायचं. मग बाकीच्या बहिणी बसनी वगैरे जायचे, पण मला मान्य नसायचं. मी घोड्यावरून जायचे. अरे वा. आणि मग घोडा तिथून आमच्या घरी कोण मदतीला असायचे ते लोक घेऊन जायचे, पण मी घोड्यावरूनच शाळेत जायचे. एकदा जोरात आपटले त्याच्यानंतर मात्र थोडस मला त्याच्यावर बंधनं आली. आणि कॉलेजचं लाईफ पण माझं तसं खूप छान गेलं. कॉलेजमध्ये पण स्पोर्ट्स थोडंसं कमी झालं माझं, पण शैक्षणिक क्षेत्रात बऱ्यापैकी यश मिळवलं. मी MA इतिहास विषयातून केलं आणि आता गेल्या 2 वर्षापूर्वी मी मानसशास्त्र विषयातून पदवी घेतली. अरे वा, क्या बात आहे. संगीता, तू समाजकारणाकडे कशी काय वळलीस? समाजकारणाचं असं झालं पूजा, की मी मुंबईमध्ये आले लग्नानंतर, आणि लग्नानंतर मुंबईला आल्यानंतर योगाकडे वळले पहिल्यांदा. आणि योगाच्या माध्यमातून मला लक्षात आलं की हे फारच चांगलं काहीतरी आहे, ईश्वरीय आहे अगदी, असं वाटल्यामुळं मला असं वाटलं की हे ग्रामीण भागात पोहोचलं पाहिजे, माझ्या गावात पोहोचलं पाहिजे. आणि मग मी त्या माध्यमातून सुरुवात केली आणि महिला एकत्र करण्यासाठी योगा हे माध्यम माझ्यासाठी खूप चांगलं म्हणजे वरदान ठरलं. आणि तिथूनच सुरुवात समाजकारणाला झाली. तू शाळांमध्ये जाऊन सुद्धा प्रशिक्षण द्यायचीस ना योगाचं? हो हो हो, म्हणजे ग्रामीण भागातही देत होते आणि मुंबईमध्ये मी विशेष करून ज्या BMCच्या स्कूल्स आहेत तिथं जाऊन प्रशिक्षण देत होते. इव्हन मुंबईमधल्या काही BDD चाळ वगैरे अशा चाळींमध्ये, काही झोपडपट्ट्यांमध्ये, अशा ठिकाणी सुद्धा पोलीस डिपार्टमेंटच्या जे कॉन्स्टेबल लोकांच्या घरात तिथल्या महिलांसाठी असं विविध ठिकाणी मी योगाचे प्रशिक्षण देत होते. मग त्याच्यातून तुला अनुभव येत गेले किंवा मग त्यांच्या समस्या तुझ्या समोर यायला लागल्या आणि मग त्या सोडवता सोडवता तू समाजकारणामध्ये वळली. अगदी बरोबर. म्हणजे काय झालं की त्यांच्या अडचणी लक्षात आल्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील, किडनॅपिंग असेल, या सगळे प्रश्न माझ्या समोर यायला लागले. आणि मग मात्र कामाला माझ्या गती आली. आणि या कामाला खऱ्या अर्थानं जर मूर्त स्वरूप कोणी दिलं असेल किंवा मला अधिक सक्षम बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल पूजा, तुलाही माहिती आहे, तर आपलं कुलाब्याचं महिला विकास मंडळ, त्याच्यामध्ये आपल्या दोघींचा खूपच विकास झालेला आहे. नक्कीच. आणि खरंच मी त्यांच्या प्रती खरंच मी हयात ऋण व्यक्त करते. खरंच खरंच, मी सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने. खरंच. संगीता, गावाकडे तू खूप काम केलंयस तुझ्या, म्हणजे कराड, सांगली ना, किवळगाव, कराड, सातारा जिल्हा, किवळगाव. हो, तर तिथे तू खूप काम केलेलं आहेस मुलींसाठी, शेतकऱ्यांसाठी, तर त्याच्याबद्दल थोडं सांग ना. किवळमध्ये पहिला तर योगाच्या माध्यमातून सुरुवात केल्यानंतर महिला सक्षमीकरण याकडे मी वळले. आणि त्याच्या माध्यमातून शेतीविषयी प्रश्न असतील, महिलांचे काही प्रश्न असतील, आरोग्याविषयी काही प्रश्न असतील, त्या सगळ्याच प्रश्नांकडे, म्हणजे अनेक प्रश्न आहेत ज्याच्याकडे मी अपसुकच वळले. आणि सगळ्यात महत्वाचं, किवळच्या महिलांनी मला फार साथ दिली. नंतर शैक्षणिक क्षेत्राकडे वळले. जवळपास 340 शाळांमधून आपण काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ई लर्निंग, इंग्लिश लर्निंग, जे माझं नुकसान झालेलं आहे ते इतरांचं होऊ नये या भावनेतून त्या विषयावर मी 340 शाळांमधून काम केलेलं आहे. आणि त्याचा निश्चितपणे फायदा आहे. महिलांना सुद्धा गावातल्या आपण इंग्लिशचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी क्लासेस मुलांची घ्यायला सुरुवात केलेली आहे. 4 पैसे त्यांच्याही गाठीशी येत आहेत. म्हणजे तसं स्पोर्ट्स साठी पण तू खूप प्रयत्न केलास गावातल्या मुलींसाठी. स्पोर्ट्स साठी तर मला आनंदानं सांगायला आवडेल की आमच्याकडं जवळपास 15 मुली पहिलवान आहेत. अरे वा, क्या बात आहे. त्यांच्या स्पर्धाही घेतल्या जातात. बऱ्याच क्षेत्रामध्ये आता मुली पुढे येतात आणि त्याच्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतो. त्यांचे सत्कार करणं, त्यांना विविध गोष्टींची मदत करणं, ट्रेनिंग देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून झालेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी तू खूप काम केलंस, म्हणजे मी स्वतः तुझ्या गावात आलेले तेव्हा बघितलं. पुढे शेतकऱ्यांसाठी मी म्हणण्यापेक्षा माझ्या मिस्टरांनी, तानाजीराव साळुंखे, त्यांनी जास्त काम केलेलं आहे. आणि त्याचसोबत त्यांच्या जोडीला माझ्या गावातले खूप सारे लोक आहेत ज्यांनी आम्हा दोघांनाही त्यामध्ये हातभार लावलेला आहे. त्यांचा मला उल्लेख करायला आवडेलच निश्चितपणे. म्हणजे कितीतरी सरकारच्या योजना तुम्ही तिथे राबवल्या. हो, सरकारच्या योजना खूप साऱ्या राबवल्या. आम्ही एकदम ड्राय एरियात राहत होतो, म्हणजे
पाणी नव्हतंच. जवळजवळ 2011 पर्यंत आम्ही टँकरग्रस्त होतो आणि 12 नंतर मात्र पाणी प्रश्नावर इतकं मोठ्या प्रमाणात काम झालं आणि मी स्वतः तिथे येऊन बघितलं, पाहिलेलं असतो म्हणजे आपल्या सगळ्याच महिला विकास मंडळाच्या सगळ्या भगिनी गेलो होतो आपण. आणि मग जे 12 नंतर काम झालं, आज रोजी म्हणजे 11 पर्यंत आम्हाला ऊसाचं जे उत्पादन डायरेक्ट कारखान्यातून आपल्याला काढता येतं ते 27 लाखाच्या आसपास अख्ख्या गावाचं उत्पादन होतं. आता ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधी रुपयांमध्ये ते उत्पादन वाढलेलं आहे आणि दूध वगैरे भाजीपाला ह्या सगळ्याच ह्याच्यात आता प्रगल्भता आलेली आहे. अर्थात केवळ आम्हीच ही कामं केली असं नाही, तर अर्थात टीमवर्क पण आहे. टीमवर्क आहे आणि आमच्या पूर्वी अनेकांनी गावातल्या महान लोक आहेत ज्यांनी अनेक कामं केलेली आहेत, त्याच्यामध्ये आम्ही भर टाकत गेलो. तो फायदा खूप झाला आणि गावातली लोक आमची खूप आहेत. आमचे सुनील दादा आहेत, रामाप्पा आहेत, संदीप सर आहेत, बरेच आहेत, पंकज भैया आहेत, आमचे सरपंच आहेत पिनू दादा, किंवा आमचं पोपट कैलास आहे, माझे पुतणे आहेत, माझ्या घरातल्या जावा वगैरे, ह्या खरं म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे ती. आणि त्याचं सचिन आहे. बरोबर, हे काय एकट्याचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. खरं तर आता ही आपण नावं सांगण्यामुळे होणार कसं की ज्यांची नावं लिहिली त्यांना वाईट वाटू शकतं. दिलगिरी व्यक्त करते, पण खूप मोठी लिस्ट आहे पूजा याच्यामध्ये. बरोबर. पण सगळ्यांनी मिळून हे केलं आणि तुमच्या गावाला जास्तीत जास्त फायदा करून तुम्ही दिलेला आहे. संगीता, तू जटा निर्मूलनाचं सुद्धा काम खूप करतेस आणि त्याच्यामध्ये तुझी बहीण सुद्धा सहभागी आहे, तुम्ही दोघी मिळून करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांग ना. माझी बहीण सहभागी आहे म्हणण्यापेक्षा मी तिच्याबरोबर सहभागी आहे. जटा निर्मूलनाचं काम ती मोठ्या प्रमाणात करते, फार मोठ्या प्रमाणात करते आणि तिच्या सोबत राहून मी थोडंफार काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. पण माझे अनुभव खूप छान आहेत पूजा. हे जटा म्हणजे तुला फोटो दाखवते मी, की किती भयंकर स्थितीमधून ह्या महिला जात असतात. त्यांचं सगळं जीवनच फार विस्कळीत झालेलं असतं आणि अंधश्रद्धेला इतक्या बळी पडतात ही लोक आणि त्याच्यामुळं त्यांचं वैवाहिक जीवन सुद्धा त्यांचं धोक्यात येतं. आणि मग अशा स्त्रियांना यातून मुक्त करणं फार गरजेचं आहे. पण ह्या केसेस आम्हाला मिळायला किमान वर्ष 2-2 वर्ष, 1.5 वर्ष असं जातात त्यांचं काउन्सिलिंग करण्यामध्ये. आणि मग कुठं त्या आमच्या हाती येतात आणि मग वर्षातून आम्हाला 1-2 केसेस मिळतात, पण आम्हाला तो खूप आनंद मिळतो की त्या स्त्रीला आम्ही त्यातून मुक्त केलं. आजही अगदी मुंबईमध्ये सुद्धा मी जटा निर्मूलन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्युटिशियन घेऊन जावी लागते, कारण प्रॉपर हेअरकट त्यांना परत द्यावा लागतो आणि मग त्याच्यासाठी इथल्या शिकलेल्या ब्युटिशियन सुद्धा घाबरतात की नाही आम्हाला काही कोप होईल का, काय होईल का. मग ती पहिल्यांदा सुरुवातीला मी पूर्ण जट स्वतः कापून देते आणि याच्यामध्ये पूजा त्यांच्या केसातून अनेक प्रकारचं आम्हाला हे दिसतं की कोंडा तर असतोच असतो, पण त्याच्याही पेक्षा ओवा असतात, आळ्या सुद्धा झालेल्या असतात. एक तर केस अशी होती की ज्याच्यामध्ये पालीची पिल्ल सापडली. अरे बापरे, म्हणजे इतकं भयानक आहे. आपल्याला हे ऐकायला सुद्धा किळसवाणं वाटतं किंवा भयंकर वाटतं. बरोबर, पण ते कसं सगळं सहन करत असतील. त्यातून ते जातात आणि त्यांना यातून मुक्त करणं आपण आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि यासाठीच हा प्रश्न आम्ही हाती घेतलेला आहे. खरंच अंधश्रद्धा माणसाला कशी त्याच्यात जखडून टाकते ना. आणि त्या सगळ्या स्त्रिया आज रोजी सुखी आहेत, आनंदात आहेत. त्यांना कुठलाही ईश्वरी कोप झालेला नाही. ईश्वर कोप करण्यासाठी नाहीच आहे. बरोबर, अगदी बरोबर. पण हे सगळं त्यांच्या मनामध्ये त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि ते सगळं खूप त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं खूप कठीण असतं आणि हे खूप खडतर काम तू करतेस. खरंच तुझं कौतुक. आणि तुझ्या बहिणीचं त्या निमित्ताने मी तुझ्या बहिणीला सुद्धा म्हणेन की थँक्यू की तू खूप छान काम करतेस. महिला दिनानिमित्त तुलाही शुभेच्छा. आणि माझ्या मोठ्या बहिणीने केलेलं आहे जटा निर्मूलन, 2 केसेस केलेले आहेत. तिचंही कौतुक. संगीता, तू मुंबईमध्ये अजून काय काम करतेस? तुझ्या मुंबईमध्ये विविध कामं मी करते, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मला जे काम आवडतं त्याच्याबद्दल सांगते की गिरगाव मधली शारदा सदन स्कूल, तुलाही माहिती आहे. त्या स्कूलमध्ये मी ज्या मुली फुटपाथवरच्या आणि झोपडपट्टीतल्या मुली आहेत त्यांचं काउन्सिलिंग करण्याचं काम करते. त्यांचे म्हणजे की त्यांची प्रवृत्ती अशी की त्यांना शाळा नाही शिकायची आहे. वर्गात आलं तरी शिव्या देणं, शिक्षकांना अद्वा तद्वा बोलणं, त्यांच्या अंगावर धावून जाणं, असल्या गोष्टी त्या करतात. आणि म्हणजे त्यांना मी दोष देतच नाही, ज्या वातावरणात त्या वाढलेल्या आहेत ना त्याचा परिणाम आहे तो. आणि म्हणून त्यांना समजून घेऊन त्यांना आपल्या प्रेमात पाडण्याचा मी माझा सातत्यानं प्रयत्न असतो. आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्यांच्यात सुधारणा करण्याकडे कल असतो माझा. आणि काउन्सिलिंग मध्ये असं होतं की मग हळूहळू त्या सुधारताना दिसतात. काही मुली तर अशा आहेत की आत्महत्या करणं, कारण त्यांना घरात इतकं छळलं जातं की विचारू नकोस. म्हणजे अगदी भाऊ, वडील,
ज्या मुलींना आई नाहीये अशा मुलींच्यावर तर विविध अत्याचार आपण ऐकतोच आहे. आणि हो हे ना. मी स्वतः ऐकलेले आहेत त्या मुलींकडनं. मग यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सातत्यानं त्यांच्याशी गप्पा मारणं, प्रेमाने त्यांच्याशी बोलणं. आणि एक मुलगी तर अशी होती की गिरगाव चौपाटीवर सुद्धा गेली होती, मग तिला तिथून आणलं वगैरे. आणि अगदी लास्ट स्टेजला तिला असं वाटलं की आपण आता संपवायचं. आणि तिने मला सांगितलेली गोष्ट आहे की माई, तुझे शब्द मला आठवले आणि मग मी मागे फिरले. म्हणजे इतका बदल होतोय. तर या विषयावर आपण काम निश्चितपणे करायला पाहिजे. आणखी आज रोजी त्या मुली आता जेव्हा वर्गात जातात तेव्हा त्या ग्राउंड मधनच आत नमस्कार करून जातात किंवा टीचर्सना नमस्कार करतात. अर्थात कोविड नंतर थोडंसं गॅप पडलाय माझा. आता पुन्हा नव्याने मी सुरू करते. पण हा माझा जो अनुभव आहे आणि ह्या मुली जेव्हा मला पदवीधर होऊन भेटतात तेव्हा एक विलक्षण आनंद मला मिळतो. खरंच खूप खूप छान काम करतेस संगीता तू. आता समाजापुढे एक मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे मानवी तस्करीचं. तर त्याच्यावरही तू काम करतेस, तर त्याच्याबद्दल थोडं सांग ना. हो पूजा, म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारचे अराजक आहेत, आपण पाहतोच आहे. लोकसंख्येचा भस्मासूर आणि त्यात स्त्री भ्रूण हत्या आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे की स्त्रियांची तस्करी, मुलींची तस्करी मोठ्या प्रमाणात, इव्हन मुलांची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. पण मुलींच्या बाबतीत मात्र प्रत्येक पालकांनी प्रचंड चौकस राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपली मुलगी कुठं शिकते, काय करते, म्हणजे तिचं स्वातंत्र्य अबाधित राहायला पाहिजे, तिला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, तिचं संपूर्ण शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर त्या मुलींसोबत पालकांनी मात्र खूप मोठी जबाबदारी उचलली पाहिजे. यामध्ये मी कुठल्याही राजकीय पक्षाला कधीच दोष देणार नाहीये. तर सगळे राजकीय क्षेत्रातले अनेक लोक जे असतात, मग ते कोणत्याही पार्टीचे असू दे, महाआघाडी असू दे, महायुती असू देत, त्यांच्या परीने ते काम सातत्यानं करत असतात. पण लोकसंख्येचा भस्मासूर, त्यात स्त्री भ्रूण हत्या, या सगळ्या कारणांमुळे अराजक वाढलेलं आहे. आणि यामध्ये मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात होताना दिसते आपल्याला. आणि त्याचं फार मोठं जाळं संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये आहे. आणि याच्यामध्ये कॉलेजच्या मुलींना विशेष करून फूस दाखवली जाते. काही मुलं येतात जे त्या कॉलेजचे स्टुडंट नसतातही, अशी मुलं येतात गाड्या घेऊन, भारी भारी गाड्या घेऊन यायचं, मुलींना प्रेमात पाडायचं, त्यांना फसवायचं, त्यांना मोठी मोठी आमिष दाखवायची, परदेशात नेण्याचं स्वप्न दाखवायचं. आणि या माध्यमातून त्या मुली इतक्या भाळतात. पण त्या मुलीच भाळतात असं नाही तर त्यांचे पालक भाळतात पूजा. कारण परदेशातला जावई आपल्याला मिळतोय, हा त्यांना काय आनंद होतो देव जाणे. पण आकर्षण आहे. पण किमान आपण चौकशी नीट करायला पाहिजे. परदेशातला जावई वाईट असतो असं नाहीये, तिथेही खूप चांगली मुलं आहेत, पण चौकशी नीट व्हायला पाहिजे. आणि ह्या मुली भाळतात, त्यांना मग इथून घेऊन गेलं जातं परदेशात. आणि परदेशात घेऊन गेल्यानंतर काही काळ त्यांच्यावर फार प्रेमाने बोललं जातं. एकदा परदेशात पाऊल टाकलं की त्यांचा विसा, पासपोर्ट सगळं काढून घेतलं जातं आणि त्यांची विक्री केली जाते. विक्री केल्यानंतर त्या कुठं जातात हे कोणालाच माहिती नाहीये. आणि इतके वाईट अत्याचार ह्या मुलींवर होत असतात. या मुली लहान वयाच्या असतात आणि ब्रॉयलर कोंबड्यांना बघ ते वाढवण्यासाठी जसं इंजेक्शन दिलं जातं, हे माझ्या ऐकिवातलं आहे. अर्थात ह्याच्यावर माझा पूर्ण अभ्यास झालाय असं मी म्हणणार नाही. पण त्या मुलींना विशिष्ट प्रकारची इंजेक्शन दिली जातात आणि त्यांची वाढ होण्यासाठी आणि त्यांचा वापर केला जातो. साधारण 35, फार भयंकर आहे. आणि 35-40 वयापर्यंतच त्यांचं जीवन असतं. त्याच्यानंतर विविध आजार त्यांना होतात आणि ह्या आजारामध्ये अनेक मुलींच्या शरीरामध्ये पस तयार होतो आणि अत्यंत वेदनादायी जीवन त्यांचं होतं आणि त्याच्यातच त्यांचा मृत्यू होतो. परंतु ही मानवी तस्करी होते तेव्हा जर आपल्या मुलांना सजग केलं, त्यांना काही ज्ञान दिलं, परदेशात जरी आपण गेलो तरी भारतीय दूतावास, प्रत्येक ठिकाणी आपलं भारतीय दूतावास असतो, त्यांच्यापर्यंत पोहोचता कसं येईल हे सगळं ज्ञान त्यांना कॉलेज, शाळांमधून दिलं पाहिजे, पालकांनी दिलं पाहिजे. पण मी विशेष त्याच्यासाठी मी काम करते. विविध शाळांमध्ये जाते, विविध कॉलेजेसमध्ये जाते आणि मुलांना सातत्यानं सांगत असते की कसं राहा, काय करा. आणि हा प्रश्न खरंच खूप मोठा प्रश्न आहे. ह्याच्यावर प्रत्येक गावागावामध्ये काउन्सिलिंग व्हायला पाहिजे. आणि माझ्या परीने मी करतेच आहे, अनेक लोक करतायत, अनेक सामाजिक संस्था करतायत, पोलीस डिपार्टमेंट करते, विविध लोक करतायत, सरकार आपल्या परीने सगळं करत असतं. पोलिसांची जास्त मदत लागत असेल तुम्हाला?
पोलिसांची निश्चितपणे मदत लागते आणि काही पोलीस ऑफिसर इतके चांगले असतात पूजा की आम्हाला खरंच जीव तोडून ते मदत करत असतात. परंतु काही काही केसेस अशाही आहेत की ज्या मुली म्हणजे वयच असं असतं की त्या कोणाच्या तरी प्रेमात पडतात, पळून जातात आणि मग 1-1 वर्ष, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. आणि अशा मुलींना शोधण्याचं काम मी माझ्या परीने जितकं शक्य आहे तितकं करत असते. आणि मला सुदैवानं खूप यामध्ये यश सातत्यानं आलेलं आहे. अर्थात याच्यासाठी दोन्हीकडच्या पालकांनी मला बऱ्याचदा सहकार्य केलेलं आहे. काही वेळेस नाही करत सहकार्य, तेव्हा मात्र मी माझी वेगळी भाषा नक्कीच वापरते किंवा म्हणजे मी रागीट फार आहे अशातला भाग नाहीये, पण खंबीरपणे बोलण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करते आणि त्या लोकांना मी लाईनवर आणते. पण हे सगळं करत असताना अनेक ही सामाजिक कार्य तू करत असतेस, अनेक प्रश्नांना ह्या समस्या सोडवण्याचा तू प्रयत्न कर, खूप आव्हानं येत असतील. तर घरातल्यांचा सपोर्ट तर आहेच, पण या आव्हानांना कसं सामोरं जातेस? मला नाही वाटत तुला? भीती म्हणशील तर पूजा मला यथकिंचितही भीती वाटत नाही. कारण आपण सामाजिक कार्यात जेव्हा उतरलोय तेव्हा सावित्रीमाई, जिजामाता, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी हे सगळे माझ्या सोबत असतात. त्यामुळे मी घाबरणं मला माहिती नाहीये. जन्मापासूनच मला माहिती नाही घाबरणं, पणजीची कृपा आहे माझ्याती आणि त्यामुळे मी घाबरत नाही. परंतु घाबरत जरी नसले तरी स्त्री म्हणून काही मर्यादा निश्चितपणे येतात. कुठं जावं, कुठं जाऊ नये हे इतरांना मी सांगते की हे कळलं पाहिजे, तसं मलाही कळलं पाहिजे. आपण कितीही शूर असलो तरी 10 लोक जर गुंड पुढे आले तर आपलं काही चालणार नाही तिथं. तेव्हा आपण कसं राहायला हवं, कुठल्या क्षेत्रात जायला हवं, कुठं नाही जायला हवं हे आपल्याला समजलं पाहिजे. जे मी मुलींना सातत्यानं सांगते ते मलाही लागू पडतं. पण घाबरणं मी केव्हाच सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं प्रेरणा घेण्यासारखी आहे आपल्या महिलांना. आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्या गावात राजकारण आहे, प्रश्नच नाहीये. पण आजवर पूजा सुदैवानं माझ्या विरोधकांनी माझ्या सामाजिक कार्याला कधीही विरोध केलेला नाही. राजकीय आमचे मतभेद निश्चितपणे आहेत पण म्हणून आमच्या मध्ये दुरावा आहे असं अजिबात नाहीये. आम्ही मतभेद असले तरी मनभेद नक्कीच नाही आहेत. यालाच लागून मी असं विचारेन की तू समाजकारणाकडून राजकारणाकडे कशी काय वळलीस? आता हा खरंच प्रश्न माझ्याही आवडीचा आहे. त्याचं कारण असं सांगते पूजा की जन्मापासूनच माझ्या माहेरी राजकीय क्षेत्रात सगळे आहेत आणि मला राजकारण हा विषय खूप आवडतो. परंतु सासरी तेवढं तसं वातावरण तसं नव्हतं. हे सगळे म्हणजे सांप्रदायिक ह्याच्यातले पंथातले सगळे माझे सासरे माळकरी असल्यामुळं पण सासऱ्यांना सामाजिक भान खूप होतं, माझ्या सासूबाईंना सामाजिक भान खूप होतं आणि त्या सगळ्यांनी एक तर मला नेहमीच सामाजिक कार्याला सपोर्ट केला माझ्या अख्ख्या घराने आणि त्याचबरोबर माझ्या सामाजिक कार्याचा विचार अनेकांनी केला आणि त्या सगळ्यांचंच म्हणणं झालं, गावातले लोक, भागातले लोक असतील की तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. बरं, मला आवडत नाही असंही नव्हतं, पण माझी द्विधा अवस्था होती की स्त्री म्हणून राजकारणात गेलं तर त्याचे परिणाम काय काय होतील. पुन्हा मी विचार केला की नाही, आपण का घाबरायचं, आपण जर चांगलंच काम करणार असू तर घाबरायचा विषय येत नाही. आणि मग त्या दृष्टीनं माझी पावलं पडायला लागली आणि सुदैवानं आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, जयंतरावजी पाटील असतील, बाळासाहेबजी पाटील असतील आणि सगळ्यात महत्वाचं आमचं गॉडफादर ज्यांना मी म्हणजे माझ्यासाठी ते पिताच आहेत, ते आदरणीय शरद पवार यांनी मला खूप मोठी संधी दिली. अगदी पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी मला प्रदेशवर सरचिटणीस म्हणून घेतलं. दुसऱ्या एक 5-6 महिन्यातच मला रत्नागिरी निरीक्षक म्हणून दिलं. त्याच्यानंतर लगेचच कालावधीमध्ये मला प्रदेशवर त्यांनी सरचिटणीस घेतलं आणि आता एक 5-7 महिन्यापूर्वी मला त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतलं. माझ्या कामाचं त्यांनी चीज केलं एवढं मी निश्चितपणे सांगू शकते पूजा. आणि दुसरं अभिनंदन, थँक्यू. आणि दुसरं असं की समाजापुढे खूप प्रश्न आहे की स्त्रियांनी राजकारणात यावं का नाही यावं का, बदनामी होते का काय, असं काही नाहीये. तुमच्या डोळ्यात धाक पाहिजे, तुम्ही एकदम सक्षम पाहिजे. कोण आपल्या नादाला लागू शकत नाही,
कोण आपलं वाकडं करू शकत नाही, किंवा वाकडं म्हणण्यापेक्षा वाकड्या नजरेने बघू वाकड्या नजरेनं आपल्याकडे बघू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण चांगलं चांगलं काम करतोय करतो, तेव्हा हो. कोणाला घाबरण्याची घाबरण्याची काही गरज नसते. आणि माझा राजकारणातला अनुभव, माझा वैयक्तिक अनुभव खूप चांगला आहे पूजा. म्हणजे अगदी विरोधक असतील किंवा आमच्या महाआघाडीतले असतील, माझा वैयक्तिक अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे मला स्त्रियांनी या राजकारणात यावं असं मनापासून वाटतं. अनेक इतर क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत, एअरफोर्स मध्ये आहेत, तर विमानं चालवतात, सगळ्याच गोष्टी ग्रेट करतात. ते तिन्ही दलामध्ये आता मुली काम करतायत. मग राजकारण काय अवघड आहे? समाजकारण आणि राजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सामर्थ्य वाढतं, आपलं व्यक्तिगत आपल्याला असं एक कॉन्फिडन्स जो आहे तो खूप बिल्डअप होतो. आणि त्यासाठी राजकारणात यायलाच पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून मी पूजा सांगते की कोविडच्या काळामध्ये मी जेव्हा काम केलं, पहिल्या लाटेमध्ये मी अजून पदावर नव्हते, राजकीय पदावर नव्हते, सामाजिक कामाचं भरपूर होतं, अनुभव खूप होते. तर पहिल्या लाटेमध्ये मला जेवढं सहकार्य मिळालं त्याच्या दसपट सहकार्य मला दुसऱ्या लाटेत मिळालं, कारण तेव्हा मी पश्चिम महाराष्ट्राची सरचिटणीस होते. हा फायदा आहे. म्हणून राजकारणात यायला पाहिजे स्त्रियांनी. संगीता, तू आता कोविडचा उल्लेख केलास, तर कोविडमध्ये तुला काय नेमके अनुभव आले? पूजा, कोविडमध्ये मला खूप खरं म्हणजे दोन्ही लाटांमध्ये किंवा तिन्ही अगदी ओसरेपर्यंत सुद्धा खूप अनुभव आहेत. त्याच्यामध्ये मला स्वतःला खूप चांगलं काम करता आलं. आणि त्याचं श्रेय मी माझ्या घरच्यांना देईन, माझ्या पतींना, जावांना किंवा सगळ्यांनाच, की त्यांनी मला मोकळं सोडलं. कारण मृत्यूची भीती सगळ्यांनाच होती. पण असं असताना सुद्धा अनेक सेंटरमध्ये मी स्वतः जाऊन सकाळी 2.5 तास, संध्याकाळी 2.5 तास प्रत्येक पेशंटला जवळ जाऊन मी स्वतःची काळजी घेऊन, मास्क वगैरे नीट लावून त्यांना मी योगा शिकवत होते, त्यांचं काउन्सिलिंग करत होते, त्यांना भीतीतून मुक्त करत होते. आणि तेव्हा भीतीतून मुक्त करणंच ते गरजेचं होतं. आणि त्यांच्यावर गप्पा मारणं, आमच्या शाळेच्याच ह्याच्यामध्ये कोविड सेंटर उभारलं होतं, अर्थात त्या गावातल्या मुलांनी उभारलं होतं, त्याचं श्रेय त्या मुलांनाच जातं. पण तिथं जाऊन मी काम करू शकले त्या मुलांमुळं. आणि बाकी भागातही काम करत होते, काही हॉस्पिटल्समध्ये मी डायरेक्ट जात होते, मला सुदैवानं ते डॉक्टर्स परमिशन देत होते. अनेक ठिकाणी धान्य पुरवठा करणं, हे सगळ्या गोष्टी कोविड काळामध्ये मला करता आल्या. आणि मग मी कोविडच्या पेशंट बरोबर इतकं आमचे छान रिलेशन सगळ्यांशी झाले होते. रोजच्या रोज गप्पा, गाणी, प्रार्थना, भजन हे सगळं चालू होतं. बऱ्याचदा असा अनुभव आला माझ्या सेंटरवर की आम्ही साधारण 10 दिवस पर्यंतच पेशंट ठेवायचो, त्याच्यानंतर सोडायचो. तर एक पेशंट असा होता, तो जायलाच तयार नाही, इथं खूप मज्जा आहे म्हणे. आणि आम्ही सगळे प्रोजेक्टर हे ते लावून त्यांना पिक्चर्स हे सगळं त्यांना सुखसोयी सगळ्या देत होतं. अर्थात मी एकटी नव्हे, आमचं सगळं गाव मिळून करत होतं, टीमवर्क आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की आमच्या गावातल्या लोकांना कोविड म्हणजे चांगली मजा आहे असं वाटायला लागलं नंतर. अर्थात हा विनोदाचा भाग आहे, पण निदान सुखावले होते लोक, एवढं नक्की. खरंच खूप छान काम केलंस संगीता तू तेव्हा, कारण खरंच सगळेजण घराबाहेर पडायलाच आधी मुळात घाबरत होते. अशा वेळी काम करणं खूप कठीण असतं. खरंच तुझं थँक्यू. संगीता, महिला दिनानिमित्त तू समाजाला काय संदेश देशील? पूजा, मला त्याच्यासाठी थोडंसं माझा एक अनुभव सांगावा लागेल आणि मगच संदेश देण्याएवढी मी नक्कीच मोठी नाही. पण भारतीय संस्कृती आपली खूप महान आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये नितांत आदर आहे. परंतु माझा एक मी अनुभव सांगते, पण त्याच्यामुळं मी भारतीय संस्कृतीला कुठं बोट लावते किंवा वाकडं लावते असं नव्हे. पण माझा एक अनुभव सांगते. मी पूजा युरोपमध्ये गेले होते आणि एअरपोर्टवर बसले होते, बराच वेळ होता अजून आम्हाला. तर त्या एअरपोर्टवर अनेक ब्रिटिश लोक होते, युरोपियन लोक होते. आणि त्याच्यामध्ये एक महिला अतिशय अशी ताडमाड सुंदर दिसणारी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेली बसलेली होती. आणि इतकी सुंदर होती की आमचं सगळेच जण तिच्याकडे पाहत होतो. आणि तितक्यात एक गोजीरवाणं छोटंसं बाळ, 1.5 वर्षाचं असेल, ते बाळ तिथं पळत आलं. त्या आईचा, तिचं बाळ होतं, ते शर्ट वर केला, दुग्धपान केलं, पुन्हा खेळायला गेलं. पुन्हा ते बाळ यायचं, पुन्हा शर्ट वर करायचं, पुन्हा दुग्धपान करायचं आणि पुन्हा खेळायला जायचं. आणि ती तिच्या ह्याच्यात मस्त व्यस्त होते. पूजा, हे भारतात चालेल का? भारतात हे या दृश्याला काय करतो आपण? आपण मातृत्वाकडं
त्याच नजरेनं बघायला पाहिजे अशी माझी स्वतःची भावना झाली. कारण तिथं तिच्याकडे कोणीही हिडेस नजरेनं कोणीही बघत नव्हतं. मी बघत होते, मी उत्सुकतेनं आणि मी अतिशय आदरानं बघत होते, किंवा आणखीन भारतीय सुद्धा तशाच नजरेने तिच्याकडे अर्थात बघत होते. परंतु हाच अनुभव मी तिथून आले आणि टीव्हीवर बातमी एक 5-6 दिवसात पाहिली. त्याच्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये, मी जिल्ह्याचंही नाव घेत नाही, पुन्हा लोकांना राग येतो बाबा, एका जिल्ह्यामध्ये आई आपल्या बाळाला दूध पाजत होती आणि ते बाळ नॅचरल आहे, ते मंगळसूत्राशी खेळतं, पदराशी खेळतं बाळ, पदर इकडं तिकडं जातो आणि तसा तिचा पदर इकडं तिकडं हल्ला आणि समोरून तिचे पतिराज आले. पूजा, त्यांनी काय करावं? म्हणजे फार भयंकर गोष्ट आहे. तो इतक्या रागाने इकडे तिकडे भरकट गेला आणि एक खिळा घेऊन आला. खिळा घेऊन आला आणि तिच्या पदरासकट तिच्या छातीवर ठोकला तो खिळा. अरे बापरे, किती भयंकर आहे. तुम्ही गाईला वासरू पिताना बघता, गोपूजा करता, तेव्हा किती अंतःकरणापासून करता हे सगळं, किती प्रेमाने बघता त्या गोष्टीकडं. बरोबर. हा, किती आदराने बघता. ते दुग्धपान करताना आपल्याला ते फार पवित्र वाटतं, काहीतरी शुभ दिसलं असं वाटतं. मग मातृत्वाच्या बाबतीत, स्त्रीच्या बाबतीत असं का? हा प्रश्न हा आपण प्रश्न- समाजाला विचारतोय. हो, निश्चितपणे हा माझा समाजाला प्रश्न आहे. तुम्ही महिला दिन साजरा कसा करणार? हे असे खेळ टोकून? तुमची दृष्टी बदला. दृष्टी बदलायला. तुम्ही स्त्रियांवर अत्याचार झाले की सांगता की तिचा ड्रेस तोकडा होता. अरे तुमची दृष्टी बदला ना. का म्हणून असं वागताय? हा मला समाजाला प्रश्न विचारावा वाटतो. आणि मला यातना होतात पूजा, हे सगळं बघताना ना, हे सगळं ऐकताना खूप यातना होतात. आणि हे संपायला हवं. तो दृष्टिकोन, युरोपियन संस्कृतीला आपण कितीही वाईट म्हणत असलो तर तो दृष्टिकोन आपल्या समाजानं घ्यावं, आपल्या लोकांनी घ्यायला हवं. चांगल्या गोष्टी पण असतात बाहेरच्या लोकांमध्ये, त्या आपण घेऊया, हे तर मला सांगायचंच आहे. आणि त्याचबरोबर स्त्रियांनी आजवर, म्हणजे शहरी भागात खूप बदल झालाय, त्याच्याबद्दल शंका नाही, ग्रामीण भागातही काही प्रमाणात बदल झालेला आहे. पण पूजा, आजही स्त्रियांच्या हातात फुंकणी आहे. चूल आणि मूल एवढंच त्यांच्या हातात आहे. आज त्या अनेक माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून, अनेक संस्थांच्या माध्यमातून त्या फुंकणीला बासरीचं रूप देऊ पाहतायत. तर त्या बासरीमध्ये त्यांना सूर गबसतोय. त्या सुराला साजेशी साथ संपूर्ण समाजानं द्यावी, हाच माझा संपूर्ण समाजाला, संपूर्ण भारतीयांना संदेश आहे. इतकंच मी बोलते. आणि पूजा, तू मला इथं बोलवलंस, मला बोलायला खूप मोठी संधी दिलीस. आणि पहिल्यांदा मी तुझ्याबद्दल मला सांगितलं असलं तरी आता पुन्हा सांगू वाटतंय की तुझ्यासारखी ग्रेट मैत्रीण मिळणं हे माझं सद्भाग्य आहे. मला माहितीये की मी जसं समाजात काम करते तसं तूही खूप मोठं काम करतेस, पण आजवर तू इतरांनाच मोठं करण्यासाठी त्यांचे इंटरव्ह्यू घेतेस. स्वतःचा मात्र इंटरव्ह्यू कधी कोणी तुझा घेतलेला मी पाहिलेलं नाही. मला माहितीये तुझं कार्य, मला निश्चितपणे माहितीये. तुझ्या पतिराजांची तुला खूप साथ आहे आणि हेच घराघरातून व्हायला हवं. जसे माझे पती मला साथ देतात, जसे तुझे पती तुला साथ देतात, तशीच साथ संपूर्ण समाजानं आपल्या घरातील स्त्रियांना द्यावी, ही नम्र विनंती मी संपूर्ण समाजाला करते आणि थांबते. धन्यवाद. खरंच सगळ्या समाजाने, म्हणजे सगळ्या पुरुषांनी आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे, मान राखला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सपोर्ट केला पाहिजे. नक्कीच संगीता, तू इथे आलीस आणि तुझा हा प्रेरणादायी प्रवास सगळ्यांनी ऐकला तर त्यांना नक्की तुझ्याकडून प्रेरणा मिळेल. तू इथे आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू पूजा. धन्यवाद. तुम्हाला हा प्रेरणादायी प्रवास कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.